शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी पांडुरंग अंकुशराव तावरे BSc ॲग्रीचं शिक्षण पूर्ण करून शेती करतोय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण आपल्या पेरूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, पेरूतील सर्वात अवघड समस्या म्हणजे नेमॅटोड. तर मित्रांनो, नेमॅटोड आपल्या पेरूमध्ये काय काय दुष्परिणाम करतो. मित्रांनो, जेव्हा तुमच्या बागेमध्ये नेमॅटोड येतो तेव्हा झाडे पूर्णपणे स्ट्रेसमध्ये जातं. झाडाची पाने ही पिवळी पडायला लागतात. झाडामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. तर नेमॅटोड काय करतो मित्रांनो, नेमॅटोड हा झाडाच्या मुळामध्ये जाऊन बसतो आणि तिथे अन्नद्रव्यांना वरती जाऊ देत नाही. त्याच्यामुळे झाडाच्या मुळावर हे गाठी तयार होतात आणि झाड हे पूर्णपणे स्ट्रेसमध्ये जातं. तर मित्रांनो, नेमॅटोड हा कंट्रोल करणं जेवढा खर्चिक आहे तेवढा अवघड पण. कसा तर चला सांगतो. मित्रांनो, एकदा आपल्या बगीचात नेमॅटोड आला तर कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणत्याही गोष्टी वापरल्याने तो कंट्रोल करता येत नाही. मित्रांनो, त्याच्यावर थोडाफार परिणाम होतो पण ते पूर्णपणे कंट्रोल होत नाही. तर मित्रांनो, आपल्याला नेमॅटोड कंट्रोल करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे. सर्वप्रथम मित्रांनो, मी तुम्हाला 2 बुरश्या सांगणार आहे. जैविक बुरशी सांगणार आहे. त्या तुम्ही प्रत्येक महिन्याला आपल्या प्लॉटला सोडल्या की नेमॅटोड कंट्रोल व्हायला तुम्हाला बराच मदत मिळेल. मित्रांनो, पहिली बुरशी आहे ट्रायकोडर्मा हर्जानियम. ही जी बुरशी आहे मित्रांनो, हे जैविक मित्र बुरशी आहे. तर मित्रांनो, ही बुरशी काय करते, जमिनीत वाढते आणि जे काही घातक नेमॅटोड आहे त्यांना पूर्णपणे संपवून टाकते. मित्रांनो, दुसरी बुरशी आहे पॅसिलोमायसिस लिलियासी. तर मित्रांनो, ही सुद्धा बुरशी जैविक बुरशी आहे. ही सुद्धा मित्रांनो बुरशी काय करते, ही जमिनीत वाढते आणि जे काही घातक नेमॅटोड आहे त्यांना पूर्णपणे मारून टाकते. तर मित्रांनो, ह्या दोन्ही बुरश्या तुम्ही प्रत्येक महिन्याला 2-2 लिटर ह्या पौर्णिमेच्या दिवशी सोडा. मित्रांनो, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी वेद्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.